नमस्कार. मी एक केस सांगू शकतो. संदर्भ आहे की राईट नाव की लिव्ह इन रिलेशनशिप. जेव्हा एखादा मुलगा आणि मुलगी बोथ दोघांच्या सर्व मते दोघांच्या संमतीने एकत्र राहतात, बऱ्याच वर्षे एकत्र राहतात आणि काही कालावधीनंतर त्यांच्यात काहीतरी कोणत्या तरी इश्यूमुळे भांडणं तयार होतात किंवा भांडणं होतात आणि ते सेपरेट होतात. आणि त्या पिरियडमध्ये जो कालावधी त्यांनी एकत्रच घालवलेला आहे त्या कालावधीमध्ये त्यांनी त्यांची पर्सनल सगळ्या गोष्टी एकमेकांशी शेअर केलेल्या असतात. पण असा अनुभव आलेला आहे की आफ्टर सेपरेशन ते एकमेकांना ब्लॅकमेल करतात. बिकॉज ते सांगतात की तुमचे जे पर्सनल ज्या गोष्टी आहेत त्या आम्ही पब्लिकली करू आणि जेणेकरून तुमची नाचक्की होईल, तुमचे सगळ्या समाजात तुमच्या वेगवेगळ्या प्रकारमध्ये तुमच्या नातेवाईकांच्या मध्ये आणि सोसायटीमध्ये त्याची तुमची नाहक बदनामी होईल, तुमचं प्रत्येक क्षेत्रातलं तुमचं अस्तित्व संपून जाईल. त्यामुळं अशा प्रकारच्या केसेस आल्यानंतर सर्वप्रथम की तुम्ही ज्या कन्सेंटने तुम्ही एकत्र राहिलेला आहात मुलगा आणि मुलगी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये, तो कन्सर्नमध्ये तुम्ही राहत असताना तुम्ही कोणत्या गोष्टी तुम्ही एकमेकांना द्यायच्या आहेत किंवा सांगायच्या आहेत किंवा शेअर करायच्या आहेत त्यालाही लिमिटेशन असणं अपेक्षित आहे. कारण आता लिव्ह इन ॲक्ट जो आपण भारत सरकारनं सँक्शन केला म्हणजे मान्य केला की आता एखादा व्यक्ती तरुण आणि तरुणी एकत्र राहू शकतात विदाऊट मॅरेज, तो त्याचा भविष्यातले परिणाम या सायबर पोलिंग आणि सेक्सटॉर्शन बाबतीत जास्त आढळले जातात. सेक्सटॉर्शनमध्ये मॅक्सिमम एक्झाम्पल्स हे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या व्यक्तींचंच दिसतंय. त्यामुळं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहताना तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव असणं अपेक्षित आहे की कोणत्या गोष्टी तुम्ही त्यांना दुसऱ्या व्यक्तीवर ट्रस्ट करून सांगायच्या आहेत, कोणत्या गोष्टी सांगायच्या नाही आहेत आणि त्या संदर्भात योग्य ती काळजी घेणं अपेक्षित आहे की जेणेकरून अशा प्रकारचा ऑफेन्सेस होणार नाहीये. सिमिलरली सायबर पुलिंगमध्ये सुद्धा तुम्ही व्यक्ती एकमेकांना सगळ्या फायनान्शियल फॅमिली सगळ्या बॅकग्राऊंड आपले पूर्णपणे डिटेल विस्तृत सांगत असतात. त्यामुळे त्या केसमध्ये फायनान्शियल सुद्धा तुमचा लॉस होणं अपेक्षित आहे. सामाजिक, आर्थिक, शारीरिक सगळ्याच प्रकारचा लॉस होऊ शकतो. तो तसं होऊ नये म्हणून तुम्ही एकमेकांना ज्यावेळी एकत्र राहता त्यावेळी कोणत्या तरी गोष्टीचं बंधन असणं अपेक्षित आहे आणि कोणत्या गोष्टी सांगाव्या आणि कोणत्या गोष्टी सांगू नये ह्याची योग्य ती काळजी घेणं अपेक्षित आहे. धन्यवाद.